लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरील समाधीस्थळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नतमस्तक होत अभिवादन केलंय। ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पक्षाची तमा न बाळगता मुंडे यांनी भूमिका घेतली। आज ओबीसीच्या आरक्षणासाठी ठामपणे बोलणाऱ्या नेतृत्वाची कमतरता असल्याची टीका हाके यांनी केली आहे। गोपीनाथ मुंडे आज असते तर सर्व संबंधित नेत्यांना एकत्र बसवून ओबीसी आरक्षणाचा मार्ग काढला असता असंही ते म्हणाले। दरम्यान मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं म्हणत हाके यांनी आगामी काळात ओबीसी आरक्षणावर गंभीर परिणाम होण्याचा इशारा दिलाय। आता बारामतीच्या दिशेने निघालेलो आहोत। हिंगोलीला एक सकाळी बैठक झाली चांगली। जात असताना आपण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या गडावर जायचं, ऊर्जा स्थळावर जायचं आणि एक 10 मिनिटं आपण तिथं मौन धारण करायचं या हेतून मी इथं आलोय। कारण ऊर्जा स्थळावरतीच एक कोनशिला बसवण्यात आलेली आहे। मी थकणार नाही, मी रुकणार नाही आणि कुणासमोर झुकणार नाही, हे जे वाक्य आहे ते आत्ताच्या ओबीसीच्या मुवमेंटला, चळवळीला, गावगाड्यातल्या इथल्या व्यवस्थेमधल्या सर्व भटक्या विमुक्त आणि ओबीसींना एकत्र आणण्यासाठी हे वाक्य माझ्यासाठी एक ऊर्जादायी आहे। आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या परिस्थितीमध्ये इथल्या भटक्यांना कसं एकत्र केलं असेल, ओबीसींना कसं एकत्र केलं असेल आणि एका ओबीसीमध्ये जन्माला येऊन, एका खेडेगावात जन्माला येऊन देशाच्या ग्रामविकास मंत्रिपदापर्यंत ते कसे पोचले असतील, हा त्यांचा जो प्रवास आहे तो थक्क करणार आहे। त्यांना जाऊन आता 10-12 वर्षाहून जास्त कालावधी उलटला तरी सुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांना त्यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारणामध्ये आजही त्यांचं नाव घ्यावं लागतं। मग अशा व्यक्तीच्या स्मृतीस्थळावर जावं, ऊर्जा स्थळावर जावं आणि आपल्या लढ्याला एक ऊर्जा घ्यावी या हेतून मी इथं